आघाडीची व्रतवाहिनी IVN लोकमत आणि आम्ही ज्यांना शेतकऱ्यांचे कैवारी मानतो असे विलासजी बडेसर यांनी या पूरग्रस्त गावाला भेट दिली, त्याबद्दल गावाच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानतो। एक घर आहे, एका शेतकऱ्याचं घर जे पाण्याखाली होतं आणि आता पूर ओसरल्यानंतर या घरातली अतिशय विदारक परिस्थिती आपण बघतोय। सगळा चिखल आणि गाळ आहे। सगळा त्या ज्वारीचा सगळा चिखल झालाय। काय हे सगळं कोकण घेतला बुजला इथे वरी उडी देखील आता विस्पुती उडी नाही उगवून आलाय। तुम्हाला धावतो बघा साहेब, तुम्हाला बघितले मीठ नाही जास्त। सकाळी शाळेत आल्या बरोबर प्राथमिक शाळेतले शिक्षक लोक आले आणि आमच्या लेकरांनी जेवायला खायला प्यायला त्यांनी डबे सोडून आमच्या लेकरांनी घरी आणून दिलं। हे इतकं शेतकऱ्याच्या ठेवलेला गहू सगळा उगवला, पूर्णपणे उगवला आता हा गहू। शेळ्या गेल्या, कोंबड्या गेल्या, काय राहिलं नाही। दुर्गंधी येते सगळी इथं उडीद आणि गेला खाली ज्वारी आहे सगळी। ज्वारीचा सुद्धा उडीद बघा येत तुम्हाला आजी आहे। आजी कंबर बसून गेली, मला दुखणं आराम झालं 3 दिवसात किंवा असं उभाच राहीना, उभा सुद्धा राही नाही किंवा आज ती परिस्थिती बघू झालं वाटलं। उडी भाव नाही म्हणून उडीत ठुला वर उडीत उगून आलाय। लय बेकार कोंबड्या गेल्या 100। मी म्हातारी म्हणून आपल्या कोंबड्या शेळ्या केलेल्या होत्या। एक बोकड मोठ्या गाव चारून ठेवला, ते बोकड बी गेलं वाहून। कोंबड्या गेल्या 100 वाहून। काय करायचं आपण म्हणायचं शून्य राहण्यासाठी आपण तेवढं सांभाळावं, चांगलं आपल्याला तेवढंच काहीतरी होईल म्हणून। या आजीची प्रॉपर्टी होती, या आजीची प्रॉपर्टी होती कोंबड्या शेळ्या, त्या सुद्धा सगळ्या वाहून गेल्या। आणि म्हातारपणाला आपल्याला आधार म्हणून त्यांनी त्या शेळ्या कोंबड्या केल्या होत्या, त्या सुद्धा सगळ्या वाहून गेल्या। शाळेला 2-3 म्हणून काय करायचं लेकरं एकच लोक मला तेवढाच